संगरास सिद्ध आम्ही युद्ध व्हावे भारती. संगरास सिद्ध आम्ही युद्ध व्हावे भारती. सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी. जगण्याच्या या लढाईत मारण्याचा डाव नाही. जगण्याच्या या लढाईत मारण्याचा डाव नाही. भूत भाग्य भगवंता इथे मुडी ठाव नाही. पंचशिलेचा घोष इथे काय गाता आरती. सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी. तथागत बुद्ध, धर्मनायक सम्राट अशोक, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणांना विनम्र अभिवादन. इतिहासातील शौर्यांची राजवाडे, इतिहासातील शौर्यांची राजवाडे मनगटाच्या सामर्थ्यावर उभी होत असतात. इतिहासातील शौर्यांची राजवाडे मनगटातील सामर्थ्यावर उभी होत असतात आणि पपईचं झाड इमारतीसाठी कधीच कामी येत नसतात. असा हा आजचा शौर्यांचा दिवस. त्या 500 पूर्वजांना मी या शौर्य दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित समता सैनिक दलाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत तरुण पिढी एका विचारात परिवर्तित व्हावी हे मोलाचं कार्य घेऊन ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावले, ज्यांनी समता सैनिक दलाला नवा विचार दिला, ते ॲडव्होकेट विमल सूर्य चिमनकर सर, संघरक्षक सुखदेवे सर, मार्शल हबीर अंगारी सर, मार्शल केतन पिंपळापुरे सर, मार्शल गोवर्धन गोंधाने सर, बाबारावजी बाबळे सर, पिराजी रत्नझाडे सर, ही सगळी समता सैनिक दलाला पुनर्जीवित करणारी मंडळी आज काळाच्या पडद्याआड गेली आहेत. परंतु त्यांच्या कार्याचा जे महानपण आहे, कालपर्यंत समता सैनिक दल काय आहे कुठेच माहिती नव्हतं. कुठल्याच दलाकडे कुठलाच प्रोग्राम नव्हता. परंतु ॲडव्होकेट विमल सूर्य चिमनकर सरांच्या विचारातून समता सैनिक दलाला पुनर्जीवन दिलं आणि समता सैनिक दल आज या भारताच्या बाहेरही गल्ली गल्लीमध्ये समता सैनिक दल असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक संघटन होतं हे नव पिढीला माहीत झालं. आणि म्हणून त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन करतो. मित्रहो, समता सैनिक दलाचे शस्त्र परजून म्हणजे हमें भी याद रखना, हमें भी याद रखना जब लिखे तारीख गुलशन की, हमें भी याद रखना जब लिखे तारीख गुलशन की, कि हमने भी लुटाया है चमन में आशिया अपना. या समता सैनिक दलाला उभं करण्याकरिता बरीच मंडळी आपलं संपूर्ण आयुष्य कुर्बान करून टाकलेले आहेत. त्या शूरवीरांना, माझ्या साथींना या शौर्य दिनानिमित्त स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून याच मातीत भंडारा जिल्ह्यात समता सैनिक दल उभा करण्याकरिता जे अहोरात्र राबलेत ते स्मृतिशेष प्रदीप कडबे सर, स्मृतिशेष विलास बावणे सर, स्मृतिशेष बुद्धप्रिय थूल सर, साजन ठाकूर सर, जीतू कांबळे सर, राहुल वासनिक, रणजित वासनिक, सुनील सोनकुवर, संदीप वानखेडे, मनोज थूल, काल परवाच ज्यांचा मृत्यू झाला ते प्रतीक वनकर, राजकुमार मेंढे सर, धम्मपाल ससाने सर, ही अशी तमाम समता सैनिक दलाची पिढी समता सैनिक दलाला, या समता सैनिक दलाच्या लढाईला सामोर घेऊन जाण्याकरिता आपल्या जीवाचं बलिदान केलं. त्या सगळ्या माझ्या साथीदारांना जे आज आपल्यात नाही आहेत त्यांच्या कार्यकर्तृत्वालाही मी हे विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित माननीय महादेवजी मेश्राम साहेब, माननीय असितजी बागडे साहेब, माननीय रोशनजी बनसोड जांभूळकर सर, समता सैनिक दलाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे या जिल्ह्याचे जिल्हा संघटक
मार्शल विकी वंजारी सर आणि त्यांच्या सोबतीला उभे असलेली ही आपण सगळी मंडळी, सगळ्यांचं नाव घेणं कठीण आहे. अमोल मेश्रामजी, आदेश राऊत सर ज्यांनी प्रस्तावनेमध्ये या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहेत, मुकेशजी गजबिये, प्रफुल्ल रामतिके, निखिल चव्हाण सर, विद्याधर भालेराव सर, देवेंद्र गेराम सर, अशी बरीच मंडळी आहे. सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. मी सगळ्यांना या क्षणी जय भीम करतो आहे. मित्र हो, वेळ बराच झालेला आहे. आपण या दिवसाकरिता जमलेलो आहोत. 1 जानेवारी या शौर्य दिनाच्या या भंडारा वासियांना मी माझ्यातर्फे, समता सैनिक दलाच्या तर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. येणारं वर्ष आपलं सगळ्यांचं सुख समाधानाचं सोयीचं जावं. मित्र हो, आज समता सैनिक भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. आपण या दिवसाचं महत्व समजून घेणं फार गरजेचं आहे. भीमा कोरेगावची लढाई ही साधी नाही. इतिहासामध्ये आपण इतिहासाचे पानं रंगवलेत एवढ्या पुरतं मर्यादित नाही. या लढाईने इतिहासाला आपण या महान समाजाकडे वळवलेलं आहे एवढंही महत्व नाही. या लढाईचं महत्व जे आहे समजण्याकरिता आपल्याला अतिशय शांत डोक्याने विचार करावा लागेल. तथागत बुद्धाला जेव्हा संबोधी प्राप्त झाली, दिवसाचं आपण थोडंसं समजून घेऊया इतिहासातून काही गोष्टी. इतिहासाचा दिवस आहे, शौर्याचा दिवस आहे आणि म्हणून तो दिवस म्हणजे स्तंभाला शॅल्यूट मारला, घरी गेला, समता सैनिक दलाचा युनिफॉर्म खुटीला टांगला की झालं असं नव्हे. सातत्याने समता सैनिक दलाची लढाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या वर्तमानात किती गरजेचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वर्तमानामध्ये आपल्या समोर किती भयान वातावरण आहे, काय आपल्या पदरात वाढून ठेवलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्यांना फेस करत असताना जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात. आणि म्हणून हा दिवस समजून घेत असताना आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊया. तथागत बुद्धाला जेव्हा संबोधी प्राप्त झाली, त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की मला जे हे मिळालेलं ज्ञान आहे, मला जी ही मिळालेली संबोधी आहे, मी ही संबोधी हे ज्ञान कुणाला द्यावं. आणि मग त्यांनी विचार केला की त्यांचा जो पहिला गुरु होता अलार कलाम, त्या अलार कलामाला मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला मी पहिला शिष्य बनवावा. म्हणजे तथागत बुद्धाचा जो पहिला गुरु आहे त्या पहिल्या गुरुला तथागत बुद्ध संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर पहिला शिष्य बनवण्याचं ठरवतात. आणि बुद्ध त्या अलार कलामाकडे जातात आणि तिथे जेव्हा त्यांना कळतं की अलार कलाम हे मरण पावलेले आहे, त्यांचं निर्वाण झालेलं आहे. आणि मग परत तथागताच्या समोर प्रश्न उभा राहतो की मी हे माझ्या संबोधीचं देणं जे आहे आता कुणाला द्यावं. आणि मग त्यांच्या नजरेत परत दुसरं एक नाव येतं, उदक रामपुत्त. आणि मग उदक रामपुत्ताची जेव्हा तथागत चौकशी करतात तेव्हा त्यांनाही समजतं की या 2 दिवसातच उदक रामपुत्ताचाही मृत्यू झालेला आहे. आणि मग तथागत बुद्ध सारनाथला जातात आणि त्या सारनाथ मध्ये त्या पंचमवर्गीय भिक्खूंना पहिलं धम्म प्रवचन करतात, ज्याला आपण त्या सारनाथ मध्ये तो धम्म स्तूप आहे बांधलेला तिथं. मित्र हो, माझं सांगण्याचा अर्थ हे आहे की तथागत बुद्ध येण्याच्या पूर्वी जी वैदिक संस्कृती होती, जी ब्राह्मी संस्कृती ज्याला आपण म्हणू, त्या वैदिक संस्कृतीच्या अगेन्स्ट मध्ये काही पंथ काम करत होते. बुद्धानी धम्माचं जर आपण सगळ्यांनी वाचन केलं असेल तर त्या बुद्धानी धम्मामध्ये असे 60-62 पंथांचा उल्लेख जो आहे त्या बुद्धानी धम्मामध्ये आहे की हे पंथ त्या काळात बुद्ध येण्याच्या पूर्वी, बुद्धाला संबोधी प्राप्त होण्याच्या पूर्वी जो वैदिक संस्कृतीने इथे त्राहिमाम केला होता या पृथ्वी तलावर, त्या वैदिक संस्कृतीच्या विरोधामध्ये 62 पंथ काम करत होते मित्र. आणि त्या 62 पंथापैकी 5 प्रमुख पंथांचा त्या
प्रमुख गुरूंचा उल्लेख बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये आहे. त्यातलेच आलार कलाम जे आहेत हे त्या वैदिक संस्कृतीच्या विरोधात विद्रोह करून उठणारे पहिले विद्रोही. लक्षात घ्या, अतिशय प्रामाणिकपणे आपण समजून घेऊया की वैदिक संस्कृतीच्या विरोधात विद्रोह करून काम करणारा पहिला विद्रोही या भारतातला, या पृथ्वी तलावरचा जर कोणी असेल तर ते आलार कलाम आहेत. आणि म्हणून म्हणजे आलार कलाम हा विद्रोही आहे. ते वैदिक संस्कृतीच्या विरोधात विद्रोह करून उठतात, परंतु क्रांतीकडे जाण्याचा मार्ग आलार कलामकडे नसतो. आणि मग तथागत बुद्धाला जेव्हा संबोधी प्राप्त होते आणि संबोधी प्राप्त झाल्यानंतर बुद्ध असा विचार करतात की या संस्कृतीच्या विरोधात पहिला विद्रोह करणारा जो आलार कलाम आहे त्या आलार कलामाला आपण आपला पहिला शिष्य केला पाहिजे. परंतु ते संपून जातात, त्यांचं निर्वाण होतं आणि मग 5 लोकांना सांगतात. तर आलार कलाम हे विद्रोही आहेत, पहिले विद्रोही इथल्या ब्राह्मी संस्कृतीच्या विरुद्ध, इथल्या वैदिक संस्कृतीच्या विरुद्ध काम करणारे. आणि तथागत बुद्ध हे पहिले क्रांतिकारक या पृथ्वी तलावरचे, ज्यांनी पंचमवर्गीय भिक्खूला म्हणजे त्यांना मार्गदर्शन केल्याच्या नंतर जे सगळ्या भिक्खू संघांनी या जम्बूद्वीपामध्ये बुद्ध संस्कृतीला रुजविलं आणि ती म्हणजे तथागत बुद्धाची पहिली क्रांती. म्हणजे विद्रोहातून क्रांतीकडे हा प्रवास आहे. पहिलं पाऊल विद्रोह असतो आणि हे विद्रोहाचं पाऊल प्रखर होत होत तो विद्रोह जो आहे क्रांतीकडे जात असतो. आपण कार्ल मार्क्सला घेऊया समजून घेण्याकरिता ही गोष्ट. कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर रशियामध्ये रक्तरंजित क्रांती झाली, मोठा बदल झाला. कार्ल मार्क्सच्या विचारावर, त्याच्या तत्वज्ञानावर रशियामध्ये जर क्रांती होत असेल तर कार्ल मार्क्सच्या क्रांतीचा विद्रोह कुठे झाला? तर आपल्याला असं लक्षात येईल, तुम्ही एक पुस्तक वाचलं असाल, तुम्ही ऐकलं असाल, पेरिस कमून नावाचं एक शहर आहे, ज्या शहरामध्ये कार्ल मार्क्स स्वतः गेले होते आणि तिथे पेरिस कमूनला त्यांचा 70 दिवसाचं सर्वहाराचं सरकार, मजुराचं सरकार उभं झालं होतं आणि 70 दिवसामध्ये ते सरकार नायनाट झालं. म्हणजे इथल्या पहिला विद्रोह जो आहे कार्ल मार्क्सचा हा पेरिस कमून मध्ये झालेला आहे आणि त्याच विद्रोहाचं क्रांतीमध्ये रूपांतर जे होते ते रशियन क्रांतीमध्ये रूपांतर होते. मित्र, आता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 56ची जर धम्मक्रांती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धम्मक्रांती नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर केली असेल तर या धम्मक्रांतीचा विद्रोह कुठे उभा झाला? महारची क्रांती आंबेडकरी किंवा धम्मक्रांतीचा विद्रोह नाही मित्र हो. महार हे क्रांतीची पायाभरणी आहे. आणि मग तुम्हाला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1919 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय होतो. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 1919ला जे साऊथ ब्युरो कमिशन येतं आणि त्या कमिशनच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होतात. बाबासाहेब विलायतेमध्ये शिक्षण घेतलेले आहेत, त्यांची मदत संपल्यामुळे त्यांना अर्धवट शिक्षण टाकून परत भारतात यावं लागतं. सयाजीरावांच्या संस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मदतीची परतफेड म्हणून तिथे नोकरीला जातात आणि तिथला जो अनुभव आहे, चांगल्या वाईटाचा अनुभव जो आहे, तुम्हाला माहिती आहे, मी त्या खोलामध्ये जाणार नाही. ढसा 3 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओक्साबोक्शी रडतात की मी एवढा शिकलेला असताना सुद्धा विदेशात माझा मान सन्मान होतो, मला खुर्ची बसायला मिळते आणि ही माझी मातृभूमी माझी अशा प्रकारे अवहेलना करते. आय हॅव नो असेल तर हा माझा समाज बांधव जो अनफल आहे, जो अशिक्षित आहे, ज्याला कुठलंच काही कळत नाही, त्याची किती दयनीय अवस्था असेल. म्हणून
तुमचं दुःख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये उभं राहतं आणि या समाजासाठी इथल्या अस्पृश्य बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रडतात आणि परत मुंबईला येतात. रामजी बाबाचं निधन झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये हे कमिशन जे आहे साऊथ ब्युरो कमिशन या भारतामध्ये येतं. SC ST OBC यांचे दुःख समजून, यांच्या सवलती समजून यांना प्रगतीपथावर कसं नेता येईल याकरिता एक सर्वे होणार होता SC ST OBCचा. तो सर्वे घेऊन साऊथ ब्युरो कमिशन इथं येते. त्याच वेळेस तुम्हाला या अस्पृश्य बांधवांचं स्वतंत्र अस्तित्व आहे हे त्या कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निगडीने मांडतात आणि मग तुमचा पहिला लढा जो आहे 1919 पासून त्या साऊथ ब्युरो कमिशन पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवात करतात. सगळे वैचारिक लढे बघा 1919 पासून जेव्हा ह्या सगळ्या वैचारिक लढाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवात करतात. माणगावला ते छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेमध्ये परिषद होते आणि इथे शाहू महाराज सगळ्या अस्पृश्य बांधवांना वंचितांना बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज सांगतात की तुमचा नेता तुम्हाला मिळालेला आहे. हा तरुण या भारतात नक्कीच बदल करून आणेल आणि म्हणून तुम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. अशा प्रकारे ती 20 ची माणगावची परिषद. त्यानंतर नागपूरला अस्पृश्यांची मोठी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद 22ला काहीतरी मला एक्झॅक्टली ते वर्ष आठवत नाहीये. त्या नागपूरमध्ये 10,000 अस्पृश्य बांधव येतात आणि तिथे बाबासाहेब तुमच्या संबंधाने जनजागृती करण्याकरिता आणि जे त्या काळचे जे डिप्रेस क्लासेस चळवळ चालवणारे जे शिंदे होते ते तुमचा कशा पद्धतीने गैरवापर करत आहे, तुमचे सगळे राईट्स कसे मागून घेत आहे या अनुषंगाने सगळी बाबासाहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. आणि तेव्हापासनं या अस्पृश्य बांधवांना कळलं की आपला कुणीतरी एक मशिहा उभा होत आहे. आणि मित्र बघा त्या काळात आपल्याकडे आपला एकच लष्करी पेशा होता. आपले पंजे आपले आजे सगळे लष्करी म्हणजे मिलिटरीमध्ये भरती होते. मिलिटरी मधूनही आपल्याला कमी केलं म्हणजे इंग्रजांनी आपल्याला काही व्यवस्थित वागणूक दिलेली नाही. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्याने मिलिटरीची भरती सुरू केली आणि जेव्हा जेव्हा गरज संपली तेव्हा तेव्हा त्यांनी मिलिटरीतून आपल्या लोकांना बाहेर हकलून दिलं आणि मिलिटरीच्या भरत्या बंद केल्या. कारण ब्राह्मण त्या इंग्रजांना सांगत होते की इनको सर पे बिठाने का नाही आणि म्हणून इंग्रजही त्या पद्धतीने आपल्याशी वागणूक करत होते. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही वैचारिक लढाई सुरू आहे. आणि हळूहळू मिलिटरीतून बाहेर आलेला जो तरुण आहे तो तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभोवताल वलय निर्माण करत आहे की एक तरुण उमदा तरुण आपल्या समाजातला आपल्या समाजाच्या हक्काकरिता लढतो आहे, आपल्या समाजाच्या हिताकरिता संघर्ष करतो आहे आणि म्हणून आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. ही भावना घेऊन सगळे मिलिटरीतले रिटायर झालेले बाहेर आलेले सगळे तरुण जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभोवताल कडे करतात आणि हळूहळू हळूहळू हा वैचारिक लढा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुरू होतो. आपल्या सभांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र होतात काँग्रेसकडून. अशा वेळेस आपल्या स्वयंसेवकाचं एक दल असावं ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असते आणि तशी आपल्या सहकार्यांना ती आपला विचार बोलून दाखवतात. आणि मग मुंबईमधून त्या परळच्या या ठिकाणाहून 1926 पासून समता सैनिक दलाची पहिली सुरुवात होतात. 26 पर्यंत छोटे छोटे मंडळ काम करत आहे मित्र हो, लक्षात घ्या. आंबेडकर तरुण मंडळ, महाल तरुण मंडळ, आंबेडकर सेवा दल अशा प्रकारचे छोटे छोटे मंडळ छोटे छोटे ज्या संस्था होत्या ते कार्यरत होते. परंतु 1926 पासून मुंबईच्या परळ ठिकाणाहून समता सैनिक दल हे नामाभिधान झालं आणि समता सैनिक दलाची लढाई सुरू झाली. मित्र हा लढाई वैचारिक लढाई 1919 पासून 27 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक तर लढते आहेत आणि त्यांच्या सोबत हा मिलिटरीतून रिटायर झालेला माणूस समता सैनिक दलाचं नाव धारण केलेला माणूस बाबासाहेबांच्या सोबत उभा आहे मित्र. आणि मग जेव्हा आंदोलनाची
तयारी होते. 1927 ला महाडच्या मैदानामध्ये जेव्हा आंदोलनाची घोषणा होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आंदोलन करण्यापूर्वी 1 जानेवारी 1927 ला महाडच्या मैदानात मी उद्या मानवतेचा रणसंग्राम लढणार आहे आणि म्हणून म्हणजे एखादी चांगलं काम करण्याकरिता आपण नाही का आपण म्हणतो ना अरे बाबा तू परीक्षेला चाललाय इंटरव्ह्यूला चाललाय बाबासाहेबाला बुद्धाला अगरबत्ती मेणबत्ती लाव त्यांना वंदन कर आणि इंटरव्ह्यूला निघून जा म्हणतो की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अस्पृश्य समाजाच्या मुक्तीचं रणसिंग फुंकत असताना 1 जानेवारी 1927 ला त्या भीमा कोरेगावला आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन जातात. कुठल्या सहकार्यांना माहित नाही बाबासाहेब कुठे नेत आहेत काय करत आहेत आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना देतात त्यांना अभिवादन करतात आणि त्या इतिहासाला उजाळा देतात आणि आपल्या सगळ्या सवंगड्यांना आपल्या सगळ्या सहकार्यांना त्या कोरेगावचं महत्व जे आहे ते पटवून देतात. किती वर्षानंतर 1 जानेवारी 1818 तर 1 जानेवारी 1927 109 वर्ष 109 वर्ष म्हणजे तुम्ही बघा 1 जानेवारी 1818 घडण्यापूर्वी बख्तियार खिलजीच्या आक्रमणापासून बौद्ध माणसाचा अप्रोच जो आहे इतिहासात कुठेच नाही आहे. तुम्ही इतिहास चालून बघा बख्तियार खिलजीचं आक्रमण झालं बौद्धांना त्यांनी कापून टाकलं नरसंहार केला तेव्हापासनं 1 जानेवारी 1818 पर्यंत तुमचा कुठलाच लढा इतिहासामध्ये नमूद नाही आहे की तुम्ही आपल्या हक्कासाठी लढलेले आहात. म्हणजे मानवता म्हणजे 900 वर्ष समजा बख्तियार खिलजी पासून तर आपण 1927 पर्यंत जर आपण तो कालखंड जर घेतला तर 900,000 वर्षाचा कालखंड जातो मित्र हो. जी मानवता धाय मोकळून रडत होती कुठल्याच कानानी म्हणजे मानवतेचे ते हुंदके एखाद्या कानाने ऐकावेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जन्म घ्यायला 900 वर्ष लागले. 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पूर्वजाजवळ जातात तिथे स्मरण करतात तो इतिहासाचा उजाला करतात आपल्या सहकार्यांना सांगतात की ही कोरेगावची लढाई जी आहे पेशवा विरुद्ध इंग्रज नव्हते तर ही स्वाभिमानाची लढाई होती ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या हक्काकरिता लढलेली आहे. उद्या आपल्यालाही हाच मानवमुक्तीचा लढा समोर घेऊन जायचा आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे नतमस्तक व्हायला गेले होते. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातला पहिला विद्रोह जर कुठे उभा झाला असेल तर 1 जानेवारी 1818 ला हा विद्रोह आहे मित्र हो. साधी गोष्ट नाही. 500 लोकांनी 28,000 कापलं असंच कापलं आपण इतिहास स्मरण केला आणि घरी गेलो असं नाही. हा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध केलेला विद्रोह होता. विद्रोहाचं पहिलं पाऊल होतं आणि त्याच विद्रोहातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा सगळ्या लढाया बघा भीमा कोरेगावचं शौर्य भीमा कोरेगावची ऊर्जा जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सातत्यानं आहे. तुम्ही महाडचा लढा घ्या सगळं झालेलं आहे आंदोलनकर्त्यांनी सगळे जेवण खावण केलेलं आहे आणि आता आपापल्या घरला जाणार तेवढ्या तिथल्या सवर्णांनी आपल्या लोकांवर हल्ला केला. माहिती आहे तुम्हाला म्हणजे महाडचा इतिहास संघर्ष जो आहे आपण वाचलेला आहे. तिथल्या सवर्णांनी आपल्या अस्पृश्य बांधवावर हल्ला केला आपल्या जेवणात माती कालवली खूप मारहाण केली आपल्या लोकांना. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परवानगी मागण्याकरिता 150 लोक समता सैनिक दलाची 150 जवान बाबासाहेबांकडे गेले त्या डाक बंगल्यावर आणि बाबासाहेबांना म्हटलं बाबासाहेब तुम्ही फक्त आदेश करा या महाल आम्ही नकाशातून बाद करून टाकू. हे शौर्य जे आहे रक्तामध्ये तुमच्या हे शौर्य 1 जानेवारी 1818 शौर्य जे आहे हे आज असं चालत येत आहे मित्र हो. आणि म्हणून आपलं शौर्य जे आहे ते आपण ओळखलं पाहिजे. महाडच्या संग्रामापासून तर आपण सामोर जाऊ. काळाराम मंदिरचा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे
आंदोलन 5 वर्ष सतत आंदोलन चाललेलं आहे. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की फुकटच त्या मंदिराचं आंदोलन केलं, सारे बौद्ध जे आहेत मंदिरात जायला लागलो की नाही आपण. मंदिरात काही तुमचं भलं होणं नाही, परंतु आम्ही माणसं आहोत, आम्हालाही माणसाचा अधिकार पाहिजे आहेत आणि म्हणून तो लढा होता. आणि तोच लढा महाडच्या तळ्याचाही होता. ते पाणी पिऊन आपण काही अमल झालो नाही, आपल्याला काही अमरत्व मिळालेलं नाही, परंतु आम्ही माणसं आहोत, आम्हालाही दुसऱ्या माणसाप्रमाणे इथे पाणी भरता यायला पाहिजे, पाणी पिता यायला पाहिजे. हा मानवतेचा लढा होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा सुरू केला. आणि हे 1818चं शौर्य बाबासाहेबांच्या सोबत सतत आहे. मला माहिती आहे जेव्हा त्या नाशिकच्या त्या आपल्या सत्याग्रही तुकडीवर दगड फेक झाली होती, सगळ्या आंदोलनकर्त्यांनी बाबासाहेबांना म्हटलं, बाबासाहेब तुम्ही आज या मोर्चामध्ये येऊ नका, कारण आपल्या मोर्चावर, आपल्या सत्याग्रहांवर आज दगडफेक होण्याची चान्सेस आहे, तुम्हाला दगड लागेल, तुमची जीवितहानी होऊ शकते आणि म्हणून तुम्ही येऊ नका. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवाचं काही होऊन जावं, मी घाबरणारा नव्हे, मी म्हणजे एका सैनिकाचा पुत्र आहे आणि मी एका सैनिकाचा वंशज आहे. म्हणजे जे 1818ला पेशवाईच्या विरोधामध्ये 500 लोक लढले त्याचा वंशज आहे आणि रामजी बाबा या सैनिकाचा मी पुत्र आहे आणि म्हणून मी घाबरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागचे पडण्याचे सारे दरवाजे बंद करून टाकले होते. आज हा आंबेडकरी समाज 5 आंदोलनापासून पडतोय. कधी थांबणार आहात? पडण्याच्या वाटा हा आंबेडकरी समाज कधी बंद करणार आहे? व्यवस्था तुम्हाला खूप समाधानानं जगू देईल असं नाही. वर्तमान जे आहे अतिशय भयान आहे आणि म्हणून त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये जेव्हा दगडफेक झाली, बाबासाहेबांच्या डोकं फुटलं होतं, रक्तबंबाळ झाले होते बाबासाहेब, परंतु आंदोलनातून बाबासाहेबांनी माघार घेतली नाही. मित्र तुम्हाला एक ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेत गेले, इकडे आंदोलन काळाराम मंदिराचं सुरू आहे आणि आंदोलनकर्त्याला जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे. काही दिवस जेलमध्ये टाकल्याच्या नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलेलं आहे. त्यावेळेस त्या जेलमध्ये असणारा 10 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव पेरू तेजाडे आहे, हा 10 वर्षाचा मुलगा तो काय म्हणतो त्या जेलरला, बघा या हे रक्त जे आहे आपल्या शरीरामध्ये कसं सळसळणारं रक्त आहे. तो पेरू तेजाडे म्हणतात की माझा जमीन त्या विलायतीमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण घेण्यासाठी विलायतीमध्ये गेले होते. तो पेरू तेजाडे म्हणतो की माझी जमानत विलायतीत आहे, मला जमानत नकोय, मला शिक्षा द्या. आणि तो आपली जमानत नाकारतो 10 वर्षाचा पोरगा. हे शौर्य कुठून आलं मित्र हो? हे शौर्य त्या भीमा कोरेगावच्या त्या रणमैदानातून तुमच्या रक्तामध्ये आलेलं आहे. दुसरीकडे त्या रामकुंडामध्ये, त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या रामकुंडामध्ये एक शंकर श्रावण गायकवाड नावाचा तरुण, ज्यांनी त्या रामकुंडामध्ये उडी घेतली, आपलं बलिदान दिलं. हे शौर्य जे आहे मित्र हो, हे शौर्य असं साधन आहे. हे या कोरेगावच्या त्या मैदानातून, भीमा कोरेगावच्या त्या 500 महान सैनिकांच्या शौर्यांचं रक्त जे आहे या आजच्या बोधामध्ये सळसळते आहे. आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हा विद्रोह, असा विद्रोह सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 1818ला झालेला विद्रोह आणि या विद्रोहाचं पाऊल प्रखरतेने समोर जात हा विद्रोह नागपूरला 14 ऑक्टोबर 1956ला धम्मक्रांतीमध्ये बदलतो. म्हणजे विद्रोहानंतर क्रांती, हे जे सूत्र जे आहे हे सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत चालत आहे. मित्र हो, 56ची क्रांती झाली. बाबासाहेबांना जेवढं करायचं होतं या समाजाकरिता केलेलं आहे आणि बाबासाहेब निघून गेले. 10 वर्ष या समाजाचे राहण्यात गेले आणि परत व्यवस्थेने तुम्हाला कोंडी करण्याचं काम सुरू केलं. त्यावेळेस परत एक आंदोलन उभं राहिलं. म्हणजे बाबासाहेब
असताना या व्यवस्थेला चॅलेंज तर होतच होतं, परंतु बाबासाहेब गेल्याच्या नंतर ज्यावेळेस 1964-65 भूमिहीनाचं आंदोलन उभं झालं, भाषण झाल्यावर सगळ्या संघटनांना कलेक्ट करून 3-3.5 लाख लोक सरकारी अटळा रस्त्यावर होते. ठीक आहे मग ज्या आंदोलनाने भूमिहीनांना 5-5 एकराचे पट्टे दिले गेले, ते आंदोलन, ज्या आंदोलनाने या देशाचा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री थरारून गेला, घाबरून गेला, घाम फुटला, त्या लाल बहादूर शास्त्रींनी दादासाहेब गायकवाडांना काय म्हटलं माहितीये का? बाबासाहेब संपून गेले, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, आता हे आंदोलन, आता आंबेडकरांचं चॅलेंज ब्राह्मणी व्यवस्थेसमोर येणार नाही. या गुळमीत असणारी ब्राह्मणी व्यवस्था जेव्हा या समाजाची कोंडी करत आहे, त्याच वेळेस 64-65 भूमिहीनाचं आंदोलन उभं होतं आणि लाल बहादूर शास्त्री, ज्या लाल बहादूर शास्त्रीला रिपब्लिकन पक्षाचं त्या आंदोलनाचं डेलिगेशन भेटायला गेलं होतं, त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री म्हटलं की दादासाहेब आप तो बरे छुपे रुस्तम निकले हो. म्हणजे 3.5 लाख लोक रस्त्यावर होती. या सरकारचे गोडाऊन, सरकारी शाळा, जेल सर्वच्या सर्व कमी पडलेलं आहे. आंदोलन सुरू आहे, रस्त्यावर आंदोलन होत आहे. शेवट आंदोलनकर्त्यांना पोलिसाच्या गाडीमध्ये डांबून ती पोलिसाची गाडी जंगलात जायची, जंगलात त्या आंदोलनकर्त्याला सोडायचे आणि परत शहरामध्ये यायची, रस्त्यावरच्या आंदोलनकर्त्यांना परत गाडी डांबायचं आणि सर घेऊन जायचं. सगळे बंद, म्हणजे सगळेचे सगळे गच्च भरलेले आहे, सिनेमा हॉल भरलेले आहे, सरकारी गोडाऊन भरलेले आहेत, सरकारच्या शाळा भरलेल्या आहेत. एवढं आंदोलन आणि ही आंबेडकरी चॅलेंज या लाल बहादूर शास्त्रीच्या इथल्या ब्राह्मणी सरकारच्या समोर उभं होतं मित्र हो. आणि त्यानंतर इथली व्यवस्था अलर्ट झाली, ब्राह्मणी व्यवस्था हुशार झाली की जिवंत आंबेडकरापेक्षा ही मृत आंबेडकर भयानक आहे. आणि मित्र हो, 1965 पासून तुम्हाला संपवण्याचे षडयंत्र इथल्या व्यवस्थेने केले. साम दाम दंडभेद हा त्यांचा नेहमीचा जो फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, ते सूत्र वापरून आंबेडकरी समाजाला क्रश करण्याचं कुटील कारस्थान इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं सुरू केलं. आणि त्या कारस्थानामध्ये आपणही हा बौद्ध समाज, आंबेडकरी समाज अलगत गेला. आणि मग आपण कुठं आलो? ऍडजस्ट इट ऍज फॉर बीट फिनिश इट या सूत्रावर आंबेडकरी समाजाला सगळ्यांनी ऍडजस्ट केलेला आहे. सगळं बाबासाहेबांचं तत्व, बाबासाहेबांचा विचार फक्त माईकवर सांगण्यापुरता आलेला आहे. प्रत्यक्षात सगळी ऍडजस्ट होत आहे, सगळं संपत आहे. सगळ्या बाजूनी आपण आपलं राजकीय असेल, आपलं सामाजिक असेल, आपलं धार्मिक असेल, सगळं ऍडजस्ट करून टाकलेलं आहे आपण इथल्या व्यवस्थेला. आणि हे ऍडजस्ट झालेलं समोरचं पाऊल जे आहे ऍस्फॉर्बिट मध्ये होणार आहे, जे तुम्हाला गिळंकृत करण्यात जाणार आहे, तुम्हाला पूर्ण तुमचं स्वरूप बदललं जाणार आहे. आणि मग शेवटचा त्याचा टप्पा आहे फिनिश इट. आणि तुम्ही हा बौद्ध समाज या ब्राह्मणी व्यवस्थेच्या समोर उभा असलेलं आंबेडकरी चॅलेंज संपवण्यासाठी फिनिश इट वर आपण उभा आहोत. आज ज्या घडीला आपण इथे उभा आहोत, ज्या कोरेगावचं स्मरण करण्याकरिता आपण उभा आहोत, ज्या कोरेगावनं 1 जानेवारी 1818 एका बाजूला पेशवाई आहे आणि दुसऱ्या बाजूला 500 महार सैनिक आहेत. आणि त्या 500 सैनिकांनी आपलं शौर्य दाखवलं आणि 28,000 पेशवाईच्या सैनिकांना सडोकी पडो करून टाकलं. सर कुठली ताकद होती? हॉटस्पॉट सुरू करा सर. काय होतं? कसे लढली ही लढाई? मित्र हो, आज या वर्तमानामध्ये आंबेडकरी समाजात त्या 500 लोकांसारखी माणसं आहेत का? 28,000 म्हणजे प्रेरित झालेली, जीवाला जीव देणारी 500 पेशवाई पळून गेली. पेशवाईचा कसा म्हणजे अतिशय बदमाश. म्हणजे आज वर्तमानामध्ये परत 2014 पासून ती पेशवाई काम करते आहे. जी पेशवाई ज्या पुण्याच्या त्या शहराच्या रस्त्यावरून म्हणजे मस्ती किती त्या पेशव्यांची. या बौद्ध समाजाने, बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या समाजाने हे षडयंत्र
समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या समोर म्हणजे तुम्ही या व्यवस्थेला चॅलेंज म्हणून व्हायला पाहिजे होते, परंतु आज इथली ग्रामीण व्यवस्था आपल्या समोर चॅलेंज म्हणून उभी आहे. तर हे चॅलेंज स्वीकारण्याकरिता मित्र हो, त्या 500 शूरवीर सैनिकांचं स्मरण करून त्या एक दिलाने, एक जीवाने, एका ध्येयाने प्रेरित होणारी माणसं जर आपण या समाजामध्ये उभी करू शकलो तर निश्चितच अशाही परिस्थितीमध्ये आपण आपल्या समाजाचं अस्तित्व कायम राखू शकू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कायम राखू शकू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे या देशातल्या झणल्या गांजल्या गोरगरिबांचं जगणं आहे ते वाचवू शकू. अट आहे मित्र हो, एका ध्येयाने, एका उमेदीने, जीवाला जीव देणारी एक संघ समाज जर आपण उभा करू शकलो तर या सगळ्या गोष्टी आपण हाणून पडू शकतो आणि आपलं स्वाभिमानाचं जीवन जे आहे ते अबाधित करू शकतो. असं जर करू शकलो तर खऱ्या अर्थाने त्या 500 महाराष्ट्र शिवसैनिकांना अभिवादन ठरेल. मित्र हो, या क्षणी मी एवढंच बोलतो. आपण माझं बोलणं, माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला समता सैनिक दल जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने या कार्यक्रमाचं अध्यक्षपद देऊन जो माझा सन्मान केला त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील गाव शाखा, शहर शाखा, तालुका शाखा, जिल्हा शाखा या सगळ्या शाखेचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. थांबतो. जय बुद्ध, जय भारत. मित्र हो, गरज इथं आलो, इतिहासाचं स्मरण केलं आणि घरी गेलो, जेवण केलं, झोपून गेलं, इथपर्यंत मर्यादित नाही. ही वेळ अतिशय जिकिरीची आहे. या लढाईला जर ताकद द्यायचं असेल तर प्रत्येक घरातला सैनिक जो आहे तो बाबासाहेबांच्या स्वप्नाकरिता समोर आला पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या पूर्तीच्या दिशेने आपण उभारलो पाहिजे. त्याकरिता या आंबेडकरी समाजानं काम करावं. समता सैनिक दल काम करत आहे. मित्र हो, ज्या वेळेस पहिल्यांदा 2 मिनिट घेतो सर, ज्या वेळेस पहिल्यांदा इथे या भारतात पेशवाई आली 2011ला अटल बिहारी वाजपेयीच्या पावलाने ज्या वेळेस या भारतात पहिल्यांदा पेशवाई आली आणि त्या पेशवाईने परत या देशातला न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी मानवी मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आधुनिक भारताला निर्माण करत असताना दिली होती ते मानवी मूल्य हाणून पाहण्याकरिता, या देशाचं संविधान बदलण्याकरिता पहिलं कुटील कारस्थान केलं होतं. त्यावेळेस ज्यावेळेस व्यंकटचलय आयोग बसवून या भारतीय संविधानाचं समीक्षा करून महत्वाची कलम गोठवण्याचं काम त्या आयोगाने केलं होतं, त्या विरोधात याच समता सैनिक दलाने पहिला विद्रोह केला आणि मुंबईच्या चैत्यभूमीपासून नागपूरच्या दीक्षाभूमीपर्यंत 1500 किलोमीटरचा लांग मार्च, पायदळ प्रवास 2 महिनेपर्यंत संपूर्ण भारताला पिंजून काढून लाखो सह्यांचं निवेदन आपण के.आर. नारायण त्यावेळचे राष्ट्रपती होते त्यांना सादर केलं आणि तो व्यंकटचलय आयोग जो आहे तो खारिज केला. मित्र, हे समता सैनिक दलाच्या लढाईचं फळ आहे. समता सैनिक दल आपल्या लढाईचा डंका वाजवत नाही समाजात, परंतु ती जी पेशवाई जी आली होती त्या पेशवाईला तिथे ब्रेक लावला आणि आज 2014 पासून नरेंद्र मोदीच्या रूपाने जी पेशवाई परत इथे काम करते आहे ती काय करत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. मोठं चॅलेंज आंबेडकरी समाजासमोर उभं आहे. तुमच्या सोबतीला कुणी नाही मित्र हो, आणि म्हणून आपणच आपला रक्षक म्हणून या आंबेडकरी समाजानं उभं व्हावं आणि बाबासाहेबांच्या या आंदोलनाला, या विचाराला या देशात कायम करावं एवढीच अपेक्षा करतो. पुनश्च आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.